या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहर पश्चिम महाराष्ट्रात सध्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. पाण्याचा उपसा बाष्पीभवनामुळे शहरालगतच्या उपनगरात जलसाठ्याची पातळी खालावत आहे. कोल्हापुरातील उपनगरात असणाऱ्या राजाराम तलाव, कळंबा तलाव, उपवडील, वडगाव, कनेरीवाडी या तलावातील पाण्याचा साठा 50% आला आहे. मार्च महिन्यातच पाण्याची पातळी या स्तरावर आल्यामुळे पुढे पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नागरिकांतून वर्तवली जात आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून ऐन मार्च महिन्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. करवीर तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी, उपसा, बाष्पीभवन यामुळे दिवसेंदिवस घसरत आहे. आजच्या घडीला तालुक्यातील राजाराम, उपवडे, कंदलगाव, दर्याचे वडगाव आणि कनेरीवाडी या तलावातील पाण्याचा साठा हा अवघ्या 50% आलेला आहे. तर मध्यम तसेच लघु प्रकल्पातील जलसाठ्यात दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. आगामी काळात या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला होता, यामुळे सर्वच प्रकल्प भरलेले होते. हिवाळ्यात थंडी समाधानकारक प्रमाणात पडल्यानं पाण्याचा वापर रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात झाला होता. मार्च महिन्यात तापमानात झालेली वाढ यामुळे तलावातील पाण्याच्या उपस्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. उन्हाळ्यानंतर पावसाला लवकर सुरुवात झाली नाही तर ही झळ आणखी काही महिने लांबण्याची शक्यता आहे. एकूणच यावर्षी तीव्र पाणी समस्या भेडसावेल अशी समस्या आहे. राजाराम तलाव 64%, उपवडे 58%, कंदलगाव 54%, दर्याचे वडगाव 52%, कनेरीवाडी 53%. याप्रमाणे उपनगरातील तलावामध्ये पाणीसाठा आहे. उपनगरात आणि ग्रामीण भागातील या सर्व सिंचन प्रकल्पातील पाण्याची टक्केवारी बघता येणाऱ्या एप्रिल आणि मे मध्ये तीव्र उन्हाळ्यात प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी गावकऱ्यांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे.